हे बघा, मी हा वन पीस तुम्ही खूप जणांनी सगळ्यांनी खूपदा पाहिलाय. आम्ही आता ऑफिसमध्ये आहोत. इथे आमचा मेकअप चालू आहे. आम्ही आता साक्षीचा बर्थडे सेलिब्रेट करायला जाणार आहोत, कारण तिचा बर्थडे सेलिब्रेशन झालेलं नाही अजून. सो आता चाललोय आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेशनला. तुम्ही आमचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मला साक्षीला पण दाखवायचंय, पण मे बी साक्षी इन दी रेस्ट रूम. सो वेट फॉर अ सेकंड. साक्षी, बर्थडे गर्ल माझं बॅकग्राऊंड बघ. हा ठीक आहे ना, आम्ही रेडी होतोय. सो स्टे ट्यून, ब्लॉग शॉट पर्यंत नक्की पहा प्लीज. थांबली गाडी. आता गाडी सिग्नलला थांबली आहे. बर्थडे गर्ल तिथे झोम येतात म्हणजे. नाही येते झूम, मी 5x वर टाकले. सुंदर दिसते ना, मेकअप केला सुंदर दिसते. तशी पण सुंदरच आहे. व म्हणजे बुबूला लय जणांना पार्ट्या द्यायच्यात अजून. आज एकी सोबत जाणार आहे. मेरे को भी भूख लगा है. नहीं है, हम कैश नहीं रखते बेबी. गूगल पे हाँ? ये नहीं देगा, इनके पास भी गूगल पे है. ये भाई dangerous है. करेंगे सबका सागर जवळ. बर्थडे गर्ल जा, मॅडम तुमच्यासाठी ओपन केलाय का, आम्हाला नको दाखवू. जा ते. इकडेच त्या साईडला नाही बसू शकत. टेबल बुक केलाय. या इथे बस सेंटरला. कोपरा घे, कोपरा घे, कोपरा घे. अँबियन्स किती सुंदर आहे ना. सगळं क्रेडिट गोज टू कट्टू. चांगलं आहे. अँबियन्स खूप भारी, खूप भारी. इथे जास्त लोक इथे बसू. इधर चले बस चल. तिकडे पण बसू शकतो. बस इथे छोटस लाईट. साक्षी इकडे बस, उजेड चांगला आहे ना फोटो. हा तुझे फोटो चांगले येते. बस इथे, नंतर तुला घेऊ आम्ही. थांबू पहिले, त्या साईडने पण होऊ दे. सगळ्यांनी तिकडे बसून काढायचं. यश खूप भारी अँबियन्स करतो. मला बाहेरून कधीच नव्हतं वाटलं मला चांगलं. का तू इतकी क्यूट आहे, लय आवडते मला तू. सगळ्यांना विचार करते पण सगळे फाट्या मारतो तू. मी कस्टमर केअरशी बोलत होते. स्नेहलने माझा फोन घेतला आणि तिने उभा फोन धरला, उभा ब्लॉग बनवला. सगळ्यांना विचारलं जेवण कसं आहे, काय लय माणसं आवडतात मला. काइंड माणसं खूप आवडतात. मला तो मुवमेंट जातो ना. आता हा पहिला घास जोडणार. कसं आहे साक्षी जेवण सांग. साक्षीला काय 2000 मध्ये काय नाही. 2000 मध्ये नाही, पण अँबियन्स वॉज टू गुड, टू गुड. हा, फूड इज ऑल्सो गुड. पण तरी हॉट मोमोजचे क्रिस्पी भारी होते. सगळं बोलणं आमचं झालं होईल. तुम्ही काय करत होते? कोण बोलत पहिला घास खाल्ला हॉट मोमोजचे क्रिस्पी भारी होते खरं. बीट नाही काहीच बीट नाही करत. अगं आलं तर मला वाटलं लय आलं काय खपलं. स्नेहल, या हॉटेलमध्ये परत यायचं की नाही? स्लो आहे खरंच. अँबियन्स टेस्ट गुड, एम्बियन्स पण त्या वाईट नाही, पण सर्व्हिस खूप स्लो आहे. आणि त्यात ती म्युझिक लागले त्याच्याने एकदम अजून डोकं उठले. एसीचं टेम्परेचर आहे. बरं, लोकांना आवाज दिला तर लोक पण ऐकत नाहीत. काय मी नाही येणार. बरं तू येऊ शकते. आता मेन कोर्स खाल्ल्यावर कळ, म्हणजे पूर्ण मेन खाल्ल्या फायनल रिव्ह्यू. मी नाही मी पण नाही येऊ शकत, एवढं पेशन्स नाही. आम्ही लिटरली चिकन मागवलं पण आम्ही लोणचं खातोय. कोणीच खात नाही. चिकन घेतलं कोणीच लोणचं खात नाही, पण आम्ही लोणचं असं चालू आहे. इथं घेतलंच नाही. ती बिचार माझ्या याच्यातलं खाते. इतकी भूक लागली. कसं आहे सांग, नान सोबत चांगलं लागतंय. मी खाऊन पाहिलं. मला पीस एवढे मोठे आले की डोकं. मला पीस बिलकुल मोठे आवडत नाही. खरंच नाही आवडत मला मोठे पीस. एवढं वाव नाही बाबा. परत या वासूला.
नको, वेटिंग पण जेवण पण चांगलं नको. आमचं खाऊन झालंय आणि स्नेहल कुठून तरी आवाज येते, पण कुठून आवाज येते हेच नाही कळत. स्नेहल, स्नेहल भेटली का? चल डायरेक्ट घेतील का? हो आत घेतील मग. आई माझा एक व्हाईट ड्रेस. नो रेकमेंडेशन. नो रेकमेंड, बिलकुल चांगलं नाही. नो रेकमेंडेशन, प्लीज जाऊ नका. पण घेतली नाही आम्ही घेतली नाही. आम्ही साक्षीसाठी चांगलं ऑर्डर करू. साक्षी डोंट वरी. मी आहे आता घरी निघाली. साक्षी तिच्या फ्रेंड सोबत गेली, कट्टू पण तिच्या हस्बंड सोबत गेली. आम्ही सगळे आधी ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये ब्लॉग काढणं अलाउड नाहीये म्हणून ऑफिसमध्ये ब्लॉग नाही काढला. आता मी ट्रेनची वाट बघतोय. लेट मी शो यू माय कलीग. प्राची, कॅन यू कम हिअर फॉर अ सेकंड? ब्लॉग मध्ये शी इज माय कलीग. प्राची आहे ही, प्राची. ती बघत होती माझ्याकडे व्हिडिओ काढताना, म्हणते तेव्हा तिला पण घेते. सो आय एम वेटिंग फॉर ट्रेन. ट्रेन आली की मी घरी जाईन आणि मग घरी बघते. भूक तर नाही मला, जेवण तर एकदम डेंजर होतं. बघू काय आहे काय नाही घरी. ऋतू पण येणार होती आज घरी, काय माहित काय होतं. येस फ्रेंड्स, मी आले आहे घरी. आणि माझं आउटफिट कसं वाटतंय प्लीज 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 मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. इतकी दमली आहे ना मी, खूप खूप दमले. बघ बारीक झाले का मी? बारीक झाले मी? बारीक झाले का? बारीक झाले असं वाटतंय. पण हा खूप जुना ड्रेस आहे, मला घेतोय अजून पण बघा. आणि मला खूप खूप प्रचंड आवडला. एक मी आता कुठलं सॉंग ऐकत होते माहितीये? एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है. मस्त आहे ना? आवडलं मला. हा असं काही ही ट्रकवाली सॉंग्स आहेत असं वाटतं मला. मी अशी इन्स्टाला रील पाहिली होती. असं खूप दम लागलाय, पहिले पाणी पिते. आणि ना ऋतूची मम्मी म्हणजे पगार काकी गेली होती अमरनाथ यात्रेला. सो ते आमच्यासाठी हे तिकडचे खास ॲपल्स घेऊन आलेत. मस्तच ना, ग्रीन ग्रीन. काकी मला बोलला की तिकडचे फेमस ॲपल्स आहेत. सो आज मी बघेन ट्राय करून. यार शिट, मी बॅगेत हे घेऊन गेले होते. काय पेरू आहे की नाही बघू, घेऊन तर गेले होते. हे काय ते मी विचार करत असणार. दिस इज गणपतीचं डेकोरेशन. येस. आणि हा बघा बागेत पेरू घेऊन गेले होते. आता बसल्या बसल्या खाते तरी. आणि आज काय जेवायला बनवणार मला प्रश्न पडलाय. पप्पा तर मला बोलतात रोज मला हे सगळं खाऊन कंटाळा आलाय. भाजी चपाती भाकरी हे ते. बघू किती भाजी उरली बघते. सकाळी मी त्यांना काय बनवून गेले होते, लेट मी शो यू. आहे की नाही मला ते नाही माहिती. हा आहे बहुतेक. हा मटकीच्या डाळीची भाजी. चपात्या तर नाही राहिल्यात कारण त्यांचा मला कॉल आलेला. आहेत काय माहिती. ही आळूवडी आहे आणि एक चपाती पण ठेवली. आणि मला बोलले मला चपाती नाही. काय असं काय बोलत होते मला कळत नव्हतं त्यांचं. असं आता मी जरा ड्रेस चेंज करते आणि मग बोलते तुमच्याशी. ऍक्च्युली ऋतू आली आहे माझ्यासाठी बर्गर घेऊन. आणि तो बर्गर मी घरात आणून ठेवलाय. मला लय भीती वाटते तो असं सॉगी सॉगी नको व्हायला. पण ना पप्पांना डाळ खिचडी खायची होती. म्हटलं पप्पांसाठी आधी डाळ खिचडी लावून देते आणि मग मी बर्गर खाईन. त्याच्यामुळे मी पटापट डाळ खिचडी बनवते. अशी तरी बनवते मरू दे. एका साईडला मी कुकर ठेवलाय आणि पप्पा मला बोलले मी ऍक्च्युली करणार ते डाळ भात. पण ऋतूला मी म्हंटल माझ्यासाठी प्लीज तिने मला ना बर्गरचा व्हिडिओ पाठवला. मग मला तुम्हाला माहिती मला किती खाण्याचं क्रेज आहे. मी म्हंटल यार मला पण खायचंय. मग ती बोलली मी आणू का, तर म्हटलं आण. डाळ खिचडी बनवते मी त्याला देते फोडणी. सॉरी तुम्हाला खूप 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 जास्त आवाज येत असेल ना. आय नो व्हेरी वेल. मिरच्या बघा मी कशात चिरून कापून टाकते कैचीने. तरी मी गॅस स्लो ठेवला. एकतर माझे पप्पा मला बोलतात की तू जेवण खूप तिखट बनवते. आता जरा मला टाकायचं लसूण ठेचून.
नक्की मम्मी गावी जाताना लसूण सोलून गेली होती. लिटरली बाबा किचनवर जागा नाही राहिली. पण मला कुठल्याच जेवणात जर लसूण नसेल ना तर मला नाही जमत. काय माहिती मला जमतच नाही. मी म्हटलं माझ्यावरनं खाऊन होईपर्यंत, कारण मला खायला प्रचंड वेळ लागतो आणि मला खाताना कोणीही डिस्टर्ब केलं तर मला आवडत नाही. तेवढे पप्पा येतील आणि मी पप्पा बोलतील माझ्यासाठी नाही केलं काय हे ते, त्यापेक्षा बनवून घेतलेलं बरं. कुठे आता ही डाळ शिकेल. टोमॅटो पण ह्याच्यातच टाकलेत आणि मी तांदूळ कमी घेते आणि डाळी जास्त घेते. डाळ खिचडीचा वास तर असं म्हणजे त्या फोडणीचा वास तर खूप छान येतोय. झाली बघा, 5च मिनिटं लागले टाकायला पण बट स्टील. आता मला याच्यात अजून पाणी वाढवायचं. 1 मिनिट. हे अजून पाणी ऍड करते. नाही चालणार. आय डोंट नो आता जास्त झालंय का कसं झालंय. डन. हार्डली 5 मिनिट्स मध्ये डन. आता हे सगळं पटापट ठेवून देते. मी ना ऍक्च्युली फोन ठेवलाय विडीवर. माझ्यासाठी बर्गरचा कॉम्बो आणलेला. मग आता ओपन करते. 1 मिनिट कुठेतरी ठेवते मी पहिले. डन. हा ब्लूबेरी मोजितो आहे. मला नाही हा ब्लूबेरी मोजितो आय डोंट थिंक की आवडेल. मला ब्लूबेरी शेक खूप आवडतो. लय घाण वास येतो म्हणजे तिथं. एवढा पण पेशन्स नाही माझ्यात बघा. कारण ते मला सॉगी झालं की नाही आवडणार. कालचं त्यांचं रॅपिंग भारी होतं यार. काल त्यांनी एका माणसाला ना, यार ही नॉर्मल प्राइस घेऊन आली. काय जाऊ द्या ठीक आहे. हा बर्गर लय भारी आहे. हम्म. 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 यम्मी. ओके मी आता खाते. नंतर छोटी पप्पांसोबत दाल खिचडी पण खाते. जेवण वगैरे झालंय. 9:30 वाजलेत. सगळं आवरलंय. मम्मी अजून तरी काय गावावरून आलेली नाहीये. आता मी टेरेसवर वॉक करायला जाणार आहे. मी हा व्हाईट ड्रेस घालून गेले होते. हा मी असाच काढून ठेवलाय. पप्पांची पॅन्ट आहे. पप्पा मला बोलले की उद्या वॉशिंग मशीनला कपडे लाव. सो ही ती पॅन्ट आहे. मी म्हटलं आता लावेन थोड्या वेळाने, पण आता पहिले वॉक करून येते. 9:30 वाजलेत ना, 10:30 पर्यंत वॉक करेल टेरेसवर. सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग पूर्ण नाही आता पूर्ण बघितलाय. ओके सॉरी बाय.